मुंबईत काँग्रेसची स्वबळाची आता तयारी सुरू झाली आहे। उमेदवारांसाठी चाचपणीला सुरुवात झालेली आहे आणि मुंबई काँग्रेसकडून इच्छुकांसाठी उमेदवारी अर्जांचं वाटप होतंय। गेल्या 2 दिवसात जवळपास 100हून अधिक अर्जांचं वाटप झालेलं आहे। एकीकडे महापालिका निवडणुकीकरता मविया जागा वाटप करणार का हा प्रश्न असताना काँग्रेसकडून उमेदवार चाचपणी सुरू झालेली आहे। खरं तर मित्र पक्षातले हे सगळे घटक पक्ष आहेत, मात्र काँग्रेसनं स्वबळाची एकीकडे तयारी सुरू केलेली आहे आणि उमेदवारांसाठी चाचपणीला सुरुवात झाली आहे। अर्जांचं वाटप सुद्धा सुरू झाले। मनोशीकडे जाऊया, आणखी या संदर्भातले तपशील जाणून घेऊया। मनोशी, आत्ताच आपण युबीटीचा काय नेमका फॉर्म्युला असेल पाहिलं। खरं तर महाविकास आघाडीतले 2 घटक पक्ष, मात्र आता काँग्रेस स्वबळाची एकंदरीतच पूर्णपणे तयारीनिशी उतरताना दिसते। काय नेमके काँग्रेसच्या गोटातले आणखी तपशील आहेत? अनुपमा, जसं आपण आत्ताच चर्चा केली की एकीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं ही तयारी केली आहे की वरिष्ठांना आता थोडं घरी बसवायचं आणि तरुणांना संधी द्यायची, म्हणजे त्यांचा निवडणूक कशी लढवायची आहे या पद्धतीची विचारसरणी ही आता तयार झालेली आहे। त्याच पद्धतीने काँग्रेसने सुद्धा आता चाचपणीला सुरुवात केली आहे। त्याच्यामुळे गेल्या 2 दिवसांमध्ये केवळ 100पेक्षा जास्त अर्जांचं वाटप झालंय। हे अर्ज कुठले आहेत तर इच्छुक उमेदवारांसाठी आहेत। यामध्ये उमेदवाराचं वय असेल, नाव असेल, आतापर्यंत केलेली कामं असतील, ज्या ठिकाणाहून त्याला निवडणूक लढवायची आहे तो वॉर्ड असेल, त्याची स्वतःची कॅटेगरी असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं मुंबई काँग्रेससाठी आणि काँग्रेससाठी दिलेलं त्यांनी योगदान असेल, या सगळ्याची माहिती मागवली जाते। उद्देश एकच आहे, सरळ आणि स्पष्ट एकच दिसतंय की या महापालिका निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी टिकेल की नाही ही शंका आता दाट होत चालली आहे। हे प्रश्नचिन्ह आता गडद होत चाललंय, कारण प्रत्येक पक्षानं आपापली तयारी सुरू केलेली आहे आणि काँग्रेसने त्याच्यामध्ये आघाडी घेतली असं म्हणायला सध्याच्या घडीला हरकत नाहीये। कारण एकीकडे शिवसेना मनसेची अधिकृत युती अद्यापही घोषित झालेली नाही। कितीही पडद्यामागे चर्चा होत असल्या, कितीही सकारात्मक आम्ही आहोत असं दोन्ही बाजूंच्या नेत्यांकडून सांगितलं जात असलं तरी सुद्धा युतीची औपचारिक जाहीर घोषणा होणं अद्याप बाकी आहे। मात्र ती घोषणा केव्हाही होईल हे गृहीत धरूनच काँग्रेसनं आता आपली रणनीती आखलेली आहे, स्वबळाची तयारी केलेली आहे। काँग्रेस कुठल्याही परिस्थितीत मनसेसोबत जाणार नाही हे त्यांच्या नेत्यांनी ठासून सांगितलेलं आहे आणि कार्यकर्त्यांची देखील ग्राउंड लेवलला तीच भूमिका आहे। त्याच्यामुळे आता काँग्रेसला वेळ घालवायचा नाहीये। काँग्रेसने त्याकरताच इच्छुक उमेदवारांना इच्छुकांचे अर्ज वाटायला सुरुवात केलेली आहे आणि या इच्छुकांकरवी त्यांची माहिती मागवली जाते। जवळपास 2 दिवसांमध्ये 100 ते 200 जर अर्ज वाटले जात असतील तर काँग्रेस सुद्धा पूर्ण ताकदीने या महापालिका निवडणुकीत उतरण्याची तयारी करते असं म्हणायला हरकत नाही। खरं तर एक काळ असा होता की ज्यावेळेस मुंबईत काँग्रेस हा पक्ष शिवसेनेच्या तोडीस तोड असा मानला जायचा, ठाकरेंच्या तोडीस तोड असा मानला जायचा। मुंबईतले असे अनेक वॉर्ड होते की जे काँग्रेसच्या ताब्यात होते, मात्र हळूहळू त्यांची जी पकड होती ती सैल झाली आणि आता मात्र काँग्रेस पुन्हा एकदा जोमानं कामाला लागली आहे असं म्हणायला हरकत नाही। निश्चितच थोडक्यात महाविकास आघाडीचे चित्र आता हळूहळू स्पष्ट होऊ लागलेलं आहे असं निश्चितच म्हणायला हरकत नाही। मनोशी, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। मनोशी पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या।